काँग्रेसला गणेश पूजेची चीड, पंतप्रधान मोदींची टीका. सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेसाठी गेल्यामुळे काँग्रेसचं तुष्टीकरणाचं काम सुरू, मोदींचा घणाघात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 किंवा 28 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर. अमित शाह महायुतीची रणनीती ठरवण्याची शक्यता. शिवसेना शिंदे गटाची मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा. मुंबईतील मालाड विधानसभेवर शिंदे गटाचा दावा. खासदार श्रीकांत शिंदेंच्या यात्रेत पदाधिकाऱ्यांची मागणी. मालाडवरून भाजप शिंदे गटात वादाची शक्यता. अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत 10% जागांवर मुस्लिम उमेदवार देणार. सूत्रांची माहिती. मुंबईत 4 तर मुंबई परिसरात 1 जागा सोडणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभेच्या 6 जागांवर दावा. इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी, देवळाली, कळवण आणि येवल्यावर दावा. मंत्री छगन भुजबळांची माहिती. वसंत मोरे खडकवासला विधानसभेतून लढण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडे उमेदवारीची मागणी. 2019ला लढले होते हडपसरमधून. भाजपचे माजी खासदार भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये परतले. नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का. अमित ठाकरेंनी नाशिक पूर्वमधून लढावं. मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी. राजसाहेब आदेश द्या, नाशिक पूर्व लढा. बॅनरवरील आशयामुळे चर्चा. 2022चा हिशोब 2024 मध्ये पूर्ण करू. भाजप नेते मोहित कंबोजांचं संजय पांडेंना आव्हान. तर संजय पांडे सुपारी 72 अधिकारी, कंबोजांचा आरोप. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद अजून स्वीकारलेलं नाही. भरत गोगावलेंची सामला माहिती. पद आधी दिलं असतं तर वेळ मिळाला असता. आमदार गोगावलेंची नाराजी उघड. नाशिक जिल्ह्यातल्या जागांवरून महायुतीत तिढा. भाजपची नाशिक जिल्ह्यातील 15 जागांवर लढण्याची तयारी. भाजप प्रवक्त्यांची माहिती. फडणवीसांचं ऐकून माझा गेम करता का? तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगेंनी झापलं. सरकारला खोटी माहिती देत असल्याचा आरोप.